सर्वांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली. त्यानंतर कोणाचा प्रॉब्लेम असेल त्यांनी ग्रेव्हियन्स पण सबमिट केलं असेल. तर सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर आज आहे 27 जुलै म्हणजे फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. आणि त्याचनुसार प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स सुद्धा आज येणार आहे कॅप राउंड 1 साठी. या दोन्ही गोष्टी आज इव्हिनिंगच्या नंतर आपल्याला दिसणार आहे. कारण की मॉर्निंगला सीईटी सेल कोणतीही अपडेट देत नाही. आफ्टरनून नंतर या सर्व अपडेट आपल्याला येणार आहेत. त्यासाठी प्रिव्हियस इयर मध्ये कशा गोष्टी झाल्या होत्या तर ते पण आपण एकदा बघून घेऊ. तर ही आहे प्रिव्हियस इयरची 2025 अँड 26 मधले त्यांचं ऑफिशियल वेबसाईट. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं बघा, जर आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली होती त्यानंतर इथे बघा फायनल चेक फॉर फायनल मेरिट लिस्ट. इथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ दोन्ही सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची फायनल मेरिट लिस्ट आणि तुमची फायनल रँक सुद्धा दिसणार आहे. इथेच तुम्हाला ज्या वर्षीच्या ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजे कॅप राउंड 26-27 वर जायचं आणि तिथे तुमचे ऍप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट दिसणार आहे. त्याचनुसार फायनल मेरिट लिस्ट दिसल्यानंतर इन्स्टिट्यूट वाईज कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. कशा कॅप राउंड वाईज समज तर बघितलं तर ते बघा कसं असतं ते असं तुम्हाला काहीतरी दिसणार आहे. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, कोणते ऑटोनॉमस आहे, कोणते ऑटोनॉमस नाही, कोणत्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येत आहे, सर्व गोष्टी ते दिलेल्या असतात. आता जर बघितलं तर हा सर्वात पहिलं कॉलेज दिसणारा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. ओके, पब्लिश डेट प्रिव्हियस इयरची बघू शकता तुम्ही, कधी आहे 25 जुलैला प्रिव्हियस इयर मध्ये आली होती. तर यावेळेस 27 जुलैला येणार आहे आपली मेरिट लिस्ट. तर बघा सीट मॅट्रिक्स तर कॅप बघू शकता, अमरावतीसाठी गव्हर्नमेंट कॉलेजच्या या सिव्हिल ब्रँचसाठी 60 सीट्स होत्या. तर असं सर्व तुम्हाला कॉलेजचे दिसणार आहे. तर आज संध्याकाळ लोक म्हणजे इव्हिनिंग पर्यंत आपल्याला फायनल मेरिट लिस्ट येऊन जाईल. तर सर्वांनी आफ्टरनूनच्या नंतर सर्व गोष्टी चेकलिस्ट करा आणि कोणताही डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा सर्व गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.